प्रकाश 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 सीमा, हे आलं बघ मंदिर. इथे आहे ना, दरवर्षी रेणुका माताची यात्रा भरते. सीमा, तू इथेच थांब, मी आता नारळ घेऊन आलो. ओ मामा, एक नारळ आणि पानफुल द्या ना. हे देवी माँ, सीमाला आणि मला कायम सोबत राहू दे. सीमा, तुला माझी आठवण येईल का? हो रे, मलाही तुझी खूप आठवण येईल. तू जर गाव सोडून गेली ना, मला खरंच करमणार नाही तुझ्याशिवाय. मामाला सांगते मी, अजून काही दिवस थांबते मी इथे. अरे बा, अय त्या पाय लायला महिनू काय बसली या दोघांना मी पाहून मामाला सांगून देतो. हा, नावच सांगू. त्यावर काय बसते, मंदिरावर काय हिंडते, बैलगाडीत पण हिंडते. तू नको टेन्शन घेऊ, मी यांच्या नावाने काय पाहून मामाला सांगून देतो. हा, यांचं कांडच करून टाकू. ए बाब्या, गप्प रे. अरे यार, ही पोरगी मामाच्या गावाला लिखलं लपडे करायला, इकडे हिंड तिकडे हिंड, मला तेच कळत नाही यार. बरं ना, असं कुठं असतं का? आता तू बघच काय होतं ते, तू पाय आता. सागर, आता काय करायचं? सीमा, तू थांब. ए बाब्या, उगीच ताण नको देवा डोक्याला. या दोघांना मी पाहून मामाला सांगून देतो. ए चल रे चल. हा, जा चल. घेतो त्याला. ओ बाबा मामा, अहो ती तुमची काल पाहुणी पोरगी मंदिरावर बसली होती. कुशल गप्पा मारतील मामा ते. काय म्हणला? हो ना. खरं ना, काल ती तिथे बसली होती काय म्हणतो? आणि आज ते ताळ्यावर बसली होती. काय हो ना मामा, तिथे ते दोघं बसले होते ना. सागर आणि ती सीमा. त्याची तर चल बाबा, दाखवतोच त्याला. मामाला मारून चल, आपल्याला, चल. चल. एक सांगू, तू इकडेच आहे ना गावाकडे राहायला. माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे, छान कॉलेज आहे. हो रे, मीही हाच विचार करत होते. बाबांना सांगेन मी, ते ऐकतील माझं. मलाही तुझ्याशिवाय करमणार नाही. वा, मग सोबतच कॉलेजला जात जाऊ आपण. हो. त्याच्या मायला. सीमा, उठ. हे धंदे करायला आली का तू? होय घरी? अरे हरामखोर, माजला तुझ्या बापाला माहित झालं तर काय म्हणते ना आम्हाला? आपला मारते ना तोंडात माझ्या. काय सांगू तुझ्या बापाला? कुठे होती का? मी छान गेलते वावरात. तो थोपाड फोडलं पाहिजे एकदा. हिला सोडून गेली, ध्यान कुठे राहतो तो? पोरगी सागऱ्या संग बसली होती तळ्यावर, त्याच्यात त्याला पाहिजे. बापाला बोलून घेतो तो. सरळ बाळ बिस्तर गुंडाळायचं आणि निघायचं. हो घरात कपडे बिपडे बांधून ठेव. तर मी तुला सांगत होते, तू ऐकते कुठं? वंदना, मी नाही राहू शकत ग त्याच्याशिवाय. मी पप्पांना सांगेन, ते समजून घेतील मला. बरं जाऊ दे, झोप आता, पाहू सकाळी. अरे ताई, भाऊजी या ना, बसा बसा.
कुठे गेले पाहुणे? बाहेर गेलेत, येतीलच आता. वंदना, पाणी दे. हो देते देते. काय वंदना, बरी आहेस ना? हो. नमस्कार बबनराव. काय लय अर्जंट बोलवलं? तुम्हालाच विचारा ते काय झालं. पप्पा काय झालं? अरे काय झालं? पप्पा मी सागर शिवाय नाही राहू शकत. मुस्कटात देऊ का तुझ्या? लाज नाही वाटत का तुला सांगायला? याच्यासाठी आली तू इथे? ए शांत बस, मी बोलतोय ना तिच्याशी. काय शांत बस? तुमच्या लाडाने तर वेडी झाली ती. अरे हो, पण मी बोलतोय, शांत बैस ना. बेटा सांग. हो पप्पा, सागर खूप चांगला मुलगा आहे पप्पा. तू रडणं बंद कर आधी. बरोबर, ठीक आहे, तू रडणं बंद कर आधी. आपण बोलू यावर. हे बघ सीमा, तरुणपणात या कळत न कळत या गोष्टी घडत असतात. त्या विरोधात नाही मी, पण तुझं वय काय या सगळ्या गोष्टीचा विचार केलायस तू कधी? बरं ठीक आहे, काय त्या मुलाचं नाव? सागर. सागर? बघ बरं त्याचं शिक्षण चालू असेल की नाही? हो 12वी शिकतो. बरोबर. मला सांग, तुम्ही जर असं डोक्यात खुडं भरून घेशान तर तुमचं शिक्षण कसं पूर्ण होईल बरं? सीमा, मी तुला एक शब्द देतो, तुम्ही दोघं जण शिक्षण पूर्ण करा, मी तुमचं दोघांचं लग्न मी स्वतः लावून देईन. खरंच पप्पा? हो रे माझ्या सोन्या. पप्पा मी सागरला एकदा भेटू का? नाही नाही, आपण नंतर भेटूया. आता मला आहे ना खूप कामं आहेत, आपण नंतर भेटूया. पण पप्पा असं अचानक गेल्यावर रागवेल होतं नाही माझ्यावर. नाही, मी सांगतो ना बबनरावांना, ते त्याला सांगतील समजून. ठीक आहे, खुश? बबनराव, पोराला समजावं त्या. त्याचं काय करायचं मी बघतो, तुम्ही ताण नका घेऊ. चांगलं पहा, येतो आम्ही. अरे सागऱ्या, कुठं झालं वर थोपाट करून ये इकडे. बोल ना, काय म्हणतो? शाळेला पण माना लागणार सागऱ्याला. हो यार, ती पाहुणी पोरगी पटवली आहे ना. काय फायदा? गेले तिच्या बाप घेऊन तिला, गेले ती सोडून सागऱ्याला. सोडून गेली? हो. अरे आता रे. प्रेमात हरलास? तुझ्यासाठी हे जग संपलं असेल असं तुला वाटत असेल. हा तुझा गैरसमज आहे, दूर कर. प्रकाश दादा, तुला नाही समजायचं रे प्रेमाचं दुःख. खूप दुखतंय रे काळजात. अरे प्रेमाच्या दुःखात मी पण खूप जळालो रे. माझ्या चुकीमुळे मला खूप त्रास होतो, पण आपलंसं सांगणारं कोणीच उरलं नाही. म्हणजे? अरे प्रेमाच्या मुसळधार पावसामध्ये खूप ओलाचिंब झालो होतो रे, पण त्याचा अर्थ मला कधी कळालाच नाही. माझ्या घरच्यांशी, माझ्या कविताशी नेहमी खेळत राहिलो, पण आता त्या गोष्टींचा खूप त्रास होतोय मला. कोण ही कविता? कविता? अरे आज जशी तुझी तशी माझी होती. खूप प्रेम होतं तिचं माझ्यावर आणि माझंही तिच्यावर. खूप प्रेमळ होती ती, आणि मी कधी कुठे चुकलो ना तर खूप रागवायची आणि कधी कधी रडत बसायची. जेव्हापासून सीमाला पाहिलं ना, मनच भरत नाही. सारखं तिला पहा वाटतं. तुला एक सांगू का, तुझी ना त्या प्रकाश दादा सारखी गत होणार आहे बघ. ए काही नको म्हणू, चल जातो, तुला सांगून ए नाही. ऐक ना. ए बया, इथं 4 दिवस राहायला आली, प्रेम करायला आली. प्रेमाच्या मुसळधार पावसामध्ये खूप ओलाचिंब झालो होतो रे, पण त्याचा अर्थ मला कधी कळालाच नाही. माझ्या घरच्यांशी, माझ्या कविताशी नेहमी खेळत राहिलो, पण आता त्या गोष्टींचा खूप त्रास होतोय मला. काम संपलं समजा. हो मी पाया पडतो.
असं ना करो भाऊ, त्याला मारू नका हो. निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर छोटंसं गाव. या गावात बहरली एक प्रेमाची वेल. प्रेमवेल. चायला लय भारी डिक्टो हिरोनच दिसते ना बॉस. तुला काय माहिती रे असं राहते म्हणून. पिक्चर बघतो मी रोज, त्यासारखे ढोर थोडे वगैरे. अरे बस करा रे. थँक्यू. अरे कुठं चालला? ती तुझी गाय चालली बाबाच्या मालात. गाय जर मालात गेली ना भाऊ, तू गायच बांधून ठेवीन आबा. अरे जाऊ दे जाऊ दे, एक दिवस आबान बांधलं तर काय होणार आहे? तसं बी रोज मीच बांधितोय. ती पोरगी कोण होती रे? मला काय माहित. का रे बबन्या, काय नाही आई, कुठे निघाला एवढ्या घाईत? आता आलो आई. काय पाहतो रे? काय नाही काय नाही. तिकडे रे पोरा. हा आलो. काय झालं आबा? गाय कोणाची होती रे ते? आबा ही सागरेची होती. लोकांच्या मालामध्ये ढोरं सोडत राहतात का? काय झालं आबा? अरे ह्यो सागरे लोकांच्या मालामध्ये ढोरं सोडतो. ह्यो मोकार. एक तर पाऊस नाही, पाणी नाही, काय करायचं माणसाने? त्याच्यात ह्यो जनावराचा ताण. आबा मै काही गलती नाही यात, रामेची गलती आहे. मी काय केलं? आबा मी सांगतो काल काय झालं. काल ह्यो राम्या सकाळी आमच्या गाईच्या गोठ्याजवळ आला आणि काय म्हणाला? सांग 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 काय म्हणला त्यो? राम्या म्हणत होता, आबा लई चांगले माणूस आहे. आबा कोणाला पण मदत करते आहे. त्यांच्या वावरातलं काही लागलं तरी पण देत आहे. आणि कोणाकोणाला धान्याची कमी पडली तरी पण आबा देतात. असं म्हणतो होय? अरे आबा हे मी कशाला सांगत होतो. अरे पण हिमय गाय ऐकत होती ना, बाजूला उभा होती. आबा हे गायनं ऐकलं आणि तेच ध्यानात ठेवलं. आणि जशी गाय चरायला सोडली तशी थेट तुमच्याच वावरात गेली. एवढी काय हुशार ऐकतोय? तिला सांग ना मग, मला दूध लय आवडतं, माय घरी तू दूध दे म्हणून. आबा हे लय चाबरे पोरे, लय लोकांना शेंड लावते. हा गप बैस गप बैस. काय काय पोरं खरं बोलत्यात, ऐका नाही मंडळी? जाय कुशाल आपल्या वावरात. तू ही गाय पण घेऊन जाय आणि 2 पेंड्या पण घेऊन जाय. जाय. हो आबा. काय पोर आडवे जाऊ दे, गाय जोगली, आबा भोगला, तू काय टेन्शन घेतो? बर पैसे ऐकतो जवळ. कशाला? जाऊ सकाळी सकाळी 90 मारू.
चाल ना बाबा आता थोडी थोडी घेऊ. तू घे मी घेतो. आबा बिबा समजला काय तुम्हाला? चल बाबा थोडे पैसे मी टाकतो. आता कसा आला लाईनीवर? चल बाबा चल. कुठं आहे रे बॉल? अरे सापडतं का नाही बॉल? काही सापडत नाही यार वाटतं बॉल आज. राम्या चल पाणी पिऊन येऊ. थांब ना, त्यांची बॅटिंग राहिली आहे, असे बी 2-3 नंबर राहिले, मग जाऊ की. अरे चल पाणी पिऊन येऊ. अरे ओरडतील ना ते. अरे चल तू. अरे ऐक ना, ऐक ना. कुठे निघाले? अरे पाणी पिऊन आलो. पाणी पिणी काही माहित नाही मला पहिले बॅटिंग द्या, मग जा. तुम्ही कुठे जायचं? लई ताण लागली भो. पडन मी इथं चक्कर गिक्कर येऊन. एवढी ताण लागली तुम्हाला? बरोबर ठीक आहे, या जाऊन. चल सागऱ्या. पण येतीन का ते? त्यांच्या बापाला नाही. मला नाही वाटत येतीन ते. काही नाही, पाणी प्यायचं होतं. ती तिथं बादली आहे, विहिरीतून ओढून प्या. कोणत्या कॉलेजला शिकतेस तू? अय सागऱ्या, कॉलेजला नाही ती, बकऱ्यावर येती. तुला काय करायचंय? पाणी प्यायला आला ना, चुपचाप पाणी पी आणि निघ. अगं पण असं बोलत असतात का? तुला नाही माहिती, लय आडाव पोर आहे ते. ध्यान नको देऊ त्यांच्या. अगं पण चाल तू, आपण घरी जाऊ. हे उद्या आपण तळ्यावर जाऊ. हो जाऊ. ए बाबा सागऱ्या, हो इकडं. एका दिवशी ना त्या पुरीच्या बापाचा मार खाऊ घालशील. हो इकडं, काय करत तुला? चल हो इकडं, पाणी पी चल. राम्या एक विचारू का रे यार, ह्या वंदीचं काय करावं यार? लयच खडूस आहे ही. अरे यार तुला एक सांगू का, त्या औरंगाबादून येईल पुरीत नादी लागू नको. त्या वंदीचं काय, ती नंतर तिच्या बापाला सांगितलं ना, तिचा बाप आपल्याला दांड्या खाली आणीन. मग जाऊ दे, हानू दे यार. पण जेव्हापासून सीमाला पाहिलं ना, मनच भरत नाही. सारखं तिला पहा वाटतं. तुला एक सांगू का, तुझी ना त्या प्रकाश दादा सारखी गत होणार आहे बघ. काही नको म्हणू. चल जातो, तुला सांगून नाही. ऐक ना यार गोट्या. हा बोल ना. हो बाब्या. अय बाब्या, त्या पाहिजे सागरन राम्या त्या दिवशी आपली बॅटिंग बुडून गेली. बोलो त्यांना, बोलो. अय सागरन राम्या इकडे. आलो. कशाला बोलवते रे? मी आहे ना, चल घाबरू नको. काय म्हणतो, चल बघू. चल का रे डोकळ्या, बॅटिंग देतो, जोर देतो, खेळतो कशाला तू? हा बाब्या नीट बोल ना. मग डोक्यात चापटा चुपटा कामावर राहिला. मग काय मारतो बिरतो काय? नीट राय बर का. खेळायला जोर येतात, खेळता का बाब्या बघा. चल रे बाब्या चल. बघून घेईन मी तुला. राम्या चाल लवकर तळ्यावर. काय रे, काय तळ्यावर? सीमा येणार आहे. ही सीमा कोण आहे रे? अरे ती नाही का वंदीच्या घरी नवीन पोरगी आलेली. भाऊ तुला लय मार खाऊ घालशील. मला एखाद दिवशी मला नाही जाय, माझ्या मागले काय आज जाय. अरे राम्या असं काय करायला यार, तू माझ्यावाला मित्र आहे ना, तुला माझी शपथ आहे. चाल यार. नाही मला घेऊन जाऊ, माझ्या मागले काय आज. चल जाऊयात. तुम्ही काय करता रामे इकडं? काही नाही, आलतो तळ्यावर मासे धरायला, पण आता पाणी दे तळ्याला, मग चाललो घरी. चल जाऊ घरी. अरे थांब ना, आता पाऊस पडल, मग तळ भरल, मग धरू ना मासे. हे पाय सागऱ्या, तू नीट ड्रायव्हर का? राम्या मी माझ्या बाप्पाला सांगून देईन. वंदे
आम्ही नाही बोललो तुला, तू झून बोलले आम्हाला आणि आमचं ना सांग बापाला. अगं तू कशाला वाद करते विनाकारण? विनाकारण तुला नाही माहिती सीमा आहे पोराले आडावे. तू काल म्हणली नव्हती चाल तळ्यावर, तेच ऐकलं ना आले आपल्या आधी इथं. ए वंदे, आज काय नाही बरं का, आम्ही आलो तर आमचं फिरायला. सगळं समजतं मला, एडी नाही मी. बाहेर घेऊन आले काय फिरायला? तळ नाही पाहिलं कधी तुम्ही? अगं पण तू कशाला? चल आपण तिकडे जाऊ. हा चल घरी, पाऊस बीस आला तर भिजू आपण. तुम्ही धरा मासे. ए चल, तू बी हे का पोरी माग पडला. चल, तुला या पोरी शिवाय दुसरं काही सुचना करे? मग राम्या काय काही नाही चाललं? भाऊ, हे असंच मजेत. ओय त्या पाय ती औरंगाबादची पोरगी चालली पाय. चल चल चल. ए बाब्या जाऊ दे ना, कशाला उगीच परेशान करतो. तुला काय कळ लागेल एवढी? अय हाबी लाईन मारतो ना रे तिच्यावर. हाऊ का? तू या नावावर कर लागती, जिची बटन तिची रे. बाब्या ए चल नाही, जाऊ द्या. चल रे बाब्या. चल जा रे निघ. अरे लय चांगली पोरगी यार ती. ए सोड रे, चल जाऊ दे. तुला काय माहिती आपलं काय होणार ते, जाऊ दे चल. सागऱ्या त्याला तू इथे वय चिठ्ठी बिठी लिहितो काय? हा कोणाला लिहितोय? अरे सीमाला. अरे येडा बिडा आहे का? तिला कुठं लिहितो? जाऊ दे भाऊ, आपल्याला काय करायचं? ज्याचा हात तुटन त्याच्याच गाळ्यात पडत. बरं ही चिठ्ठी लिहितोय, पण ही चिठ्ठी देईन कोण? तू नाही का मायावाला मित्र, तू नाही देणार का? ए भाऊ चाललो रे मी, ते तुझं बघ. ए राम्या, तू मायावाला मित्र आहे ना, मित्रासाठी एवढं पण करू शकत नाही का? भाऊ मित्रासाठी काही पण करीन, पण मार खाणार नाही. जाय. ए माधू, माधू इकडे रे. ए माधू, माझं एक काम करशील का? ती बबनरावच्या इथं एक पाहुणी पोरगी माहिती ना आलेली, तिला एक चिठ्ठी देशील का? पण एक लक्षात ठेव, ही चिठ्ठी फक्त तिच्याच हातात द्यायची, दुसऱ्या कोणाच्याच नाही. याच्या नको नादी लागू, हे तुला मारतीन तर मारतीन, याची हात पाडतील माहिती का? चल जाऊ दे आपल्या घरी. ए यार राम्या, तू शांत बस बरं, जा तू. ए तुला काय करायचं कर, मी चाललो आता बाहेर 4-5 दिवस. मला बोलू बी नको आणि भेटू बी नको. तुला काय करायचं ते तू कर. माधू, तू एवढं काम कर, देशील ना ही चिठ्ठी? आमचं गाव कसं वाटलं तुला? छान आहे, एकदम मस्त. पण आमच्या गावातली मुलंच खूप आगाऊ आहेत. हा वाटतात थोडे. हो. काय माधू, कुठं चालला? आमच्याकडं काय काम काढलं बाबा आमच्याकडं? ये ना बाईस. हा लहानपणापासून असाच आहे का ग? नाही, काहीतरी झालं होतं वाटतं, म्हणून झाला असा बिचारा. पण सगळं बोलणं बिलणं सगळं समजतं, काम पण सांगितलं ना बरोबर करतो. पण काय झालं माधू? काय मला काय लिहिलं त्याच्यात? आय लव्ह यू. आय लव्ह यू कोणत्या माकड्याने दिलंय? बाबे नाही सागरे. कोण गा हा सागर? ते नाही का तळ्यावर 2 माकडं आले होते. थांब, त्यांचं नाव दादाला सांग. वंदना, जाऊ दे ना ग, कशाला ताण घेते डोक्याला? एवढ्या वेळेस जाऊ दे, पुढच्या वेळेस असं काही झालं ना आपण नक्की सांगू मामाला. प्लीज माझ्यासाठी ग. तुला काही काम नाही, बाहेरून येईल पोरगी ती. काय बंगला का रे? काय एवढं करून राहिले त्या पोरीच्या माग? काय रे? अरे प्रकाश दादा इकडे ना. काय दादा दिसत नाही आता गावात, तू कुठे दादा? अरे इथंच आहे, बोल ना. अरे प्रकाश दादा, एखादी कविता ऐकव ना. माझी कविता हरवली रे, खूप दिवसापासून शोधते तिला, सापडतच नाही. पण शोधेल मी तिला. कदाचित रागवली असेल ती माझ्यावर, पण शोधेल मी तिला. सांग तुझी कोणती कविता हरवली? अरे प्रकाश दादा, एखाद्या मुलीच्या मनात लय प्रेम आहे, पण सांगायलाच तयार नाही. काय करावं बरं? तुझ्या डोळ्यात चित्र माझे पाहिले मी, तुझ्या हृदयात खोल शिरून प्रेम माझे पाहिले मी. उगाच दाबून धरू नकोस या भावना, तुझ्या चोरट्या नजरांना पाहिलं मी. बिचारा प्रकाश दादा, याचं काय होईल काय माहिती. फुलवाले फुल, फुलवाले फुल. ए भाऊ, अरे पैसे भाऊ. ए भाऊ,
सीमा, आय लव्ह यू सीमा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्याशिवाय आता मला खरंच काहीच करमत नाही. प्लीज माझ्या प्रेमाला समजून घेशील. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे रे सागर. मलाही तू खूप आवडतोस. ए बया, इथं 4 दिवस राहायला आली, प्रेम करायला आली. ए माकडा, उठपळ. ए वंदना, ऐक ना, तुला माझी शपथ. सागर सागर तू जा, आपण नंतर भेटू. खरंच ना सीमा? हो. मी वाट पाहिन सीमा तळ्यावर. हो हो. तू येशील ना सीमा? हो. वंदना, अगं ऐक ना प्लीज, तू मामाला नको सांगू. तू जर मामाला सांगितलंस ना, मी परत कधीच येणार नाही. अगं पण प्लीज, तुला माझी शपथ. नाही सांगणार ना? नाही. काय चाललंय ह्याचं? अरे सुपुता, ऐकायला येते का तुला? ह्याला बाहेरचं तर झालं नसल. अरे राक्षसा, काय ओरडाला एवढा मोठ्याने? जरा हळू बोल ना. मी कुठं ओरडलो मावशे? हा मग मी तरी काय कुठं करावं या लेकराचं? बर, सागर कुठे? बघ ना, तूच बघ त्याला. ते पहा, काय हाय ना इथंच. काय झालं मावशी? अरे बघ ना, तो कसं करतय ते. काय कुठं कुठं हिंडतास रे तुम्ही दिवसभर? बघ ना, तूच बघ त्याला. बाहेरून आल्यावर शर्ट काढतोय काय, आरशात बघतोय काय, केस काय वारतय इकडं तिकडं. काय करावं ह्याचं काय कळच ना गेलंय. ह्याला काय झालंय काय बाहेरचं? मावशे, मला माहिती याला काय झालं. काय झालं रे? मावशे, याला ना सिमाटोमिया झालाय. ते काय असते रे? मावशे, याच्या अजून ना दवाखान्यात उघडले नाही. अगो बाई ग. अरे सिमाटोमिया. बबल्या, काय झालं रे तुला? ए आई, आज काय करतेय तू? आई नाही, तू. अरे राम्या, तू केव्हा आलास? दुपारपासून आलेलोय. ए आई, आम्ही बाहेर चाललो. ए राम्या, चल बाहेर. अरे सुपुता, अरे मी तपासून आणतो त्याला. ह्या सिमाटोमियामुळे एक त्याला सुधारणार, मला सुधारणार. काय करावं बाई या लेकराचं? सागऱ्या, इथं कोण आलो रे आपण? तू चल तर खरं, तुला नंतर कळल. ए खरं सांगा भाऊ. अरे गप चल ना. ए थांब, मी पण आलो. अरे राम्या, कमी खात जाय ना. आता चढतो मी. जाऊ द्या, सोड. आपल्या बच्ची बद नाही. काय रे भाऊ, काय काम इथं? घरले काय मला? अरे थांब ना, सीमा येऊन राहिली भेटायला. ए भाऊ, त्या डोक्यात पाणी बिनी पडलं काय? ती वंती नक्की तिच्या बापाला घेऊन आता. मी चाललो भाऊ. अरे थांब ना, तू असला धीर राहतो राम्या मला. आणि मित्रासाठी एवढं पण नाही का? ए भाऊ, मित्रासाठी काही बी करी ना, पण मार खाणार नाही. जाय, चाललो मी. चायला दोघी झाल्या. तुला सांगितलं होतं ना, सीमा येणार आहे भेटायला. सीमाचं लय प्रेम आहे माझ्यावर. तू वंदी संग गप्पा मार आणि मी. हे भाऊ, मानले मारायचं गप्पाची सोबत. तुला काय बोलायचं बोल. आणि चल, कोणी पाहिलं ना उगाच अवघड होईल लय. दोघी झाल्या. मग काय बापाला घेऊन यायचं होतं काय? नाही. गब्बाईच राम्या. मी आले त्याला बोलून. पण लवकर. हो. सागर, इथे किती छान वाटतंय नाही का? सगळीकडे हिरवगार वाटतंय. मन अगदी रमून गेले. तरी पण पाहिजे तसा पाऊस नाही पडला. जर पाऊस असता ना, तर हे सगळं तळ आहे ना, समद भरलेलं असतं. हो खरंच ना, गाव खरंच खूप छान आहे. आणि तळ भरल्यावर तर अगदी सुंदर दिसत असेल. हा सीमा, ये आपण इथं बसून बोलू. ते काय आहे ना, गावाच्या थोडं बाहेर ह्या झाडाजवळ आलं ना की समद दिसतं तळ्यावरचं. काय खडूस मुलगी रे. बोलू पहिला. हो, जमलं तर जमलं, पण नको यार, लई बदिरी. काय करू? बोलू की नको बोलू? बोलू नको, आधी मरू दे. त्याला हिच्या नादी लागलं ना, इथं आपलं आणि पोळपोळ गावात नको आपले वांदे. नको, जाऊ दे, नको हिच्या नादी लागायला. बापरे, भावरो तात्या. अय वंदे, उठ. सागऱ्या, ए सागऱ्या. काय रे, काय झालं? सागऱ्या, तो भावरो तात्या आला बाय. त्यानं जर पाहिलं ना, तर सगळ्या गावात बोंबाटा करीन तो. अरे हो यार,
चला चला लपू अरे आपण. बापरे, ए सागर चल चल आता रे. राम्या. ए, ए चला, चल चल उतरा सीमा. लवकर, ए, चला चला, चला लवकर, माझ्या चला. मागे या. ए चला 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 राम्या पळ. ए राम्या गेले का तात्या? गेले का? हा मला तेवढेच काम आहे ना इथं. हे गेले का पाय ते गेले का पाय. थांब जरा चालले ना ते. ए गेला गेला चल लवकर आता चल पटकन. ए बाई चाल ना आता. हो चल येते. उद्या भेटशील ना? हो. अजून आहेच का तुझं? आता उद्या नको बोलू मला. उद्याला काय मला. चालू दे ए, तुमचं. राम्या 2 मिनिट थांब ना. राम्या राम्या प्रेम वेली मला या दिसती प्रेम वेली मन रंगले तुझ संग दंगले मन रंगले तुझ संग दंगले मनात माझ्या अंकुर रुजले मनात माझ्या अंकुर रुजले थोडी थोडी यारी यारी मला या दिसती प्रेम वेली विसरलो रे भान झालो दुनियेशी अनजान प्रेम वेल थोडी थोडी झाली बदनाम विसरलो रे भान झालो दुनियेशी अनजान प्रेम वेल थोडी थोडी झाली बदनाम प्रेम वेली
क्षणाक्षणाला चेहऱ्यावरचा भाव आरसाही देतो मजला वेड्याचं नाव बदलतो रे क्षणाक्षणाला चेहऱ्यावरचा भाव आरसाही देतो मजला वेड्याचं नाव दिवस कळना मजला कळणारी शाम मीच तुझी सीता आणि तूच माझा राम मीच तुझी सीता आणि तूच माझा राम थोडी 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 यारी यारी थोडी थोडी यारी यारी मला दिसती प्रेम देवी मला दिसती प्रेम देवी मला दिसती प्रेम देवी मला दिसती प्रेम ए सागर, ए आपलं लग्न झाल्यावर ना तू शेती घे हा. मला खूप आवडते शेती. आपण मस्त शेतात राहत जाऊ. अरे हो, माझ्याकडे आहे थोडी, पण तू म्हणते ना तर खूप मोठी शेती घेईल तुझ्यासाठी. खरंच? प्रकाश 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 सीमा, हे आलं बघ मंदिर. इथे आहे ना दरवर्षी रेणुका माताची यात्रा भरते. सीमा, तू इथेच थांब, मी आता नारळ घेऊन आलो. ओ मामा, एक नारळ आणि पानफुल द्या ना. हे देवी मा, सीमाला आणि मला कायम सोबत राहू दे. सीमा, तुला माझी आठवण येईल का? हो रे, मलाही तुझी खूप आठवण येईल. तू जर गाव सोडून गेली ना, मला खरंच करमणार नाही तुझ्याशिवाय. मामाला सांगते मी, अजून काही दिवस थांबते मी इथे. अरे बाप, अय त्या पाय लायला महिनू काय बसली इथं. या दोघांना मी पाहून मामाला सांगून देतो. हा, नावच सांगू. त्यावर काय बसते, मंदिरावर काय हिंडते, बैलगाडीत पण हिंडते. तू नको टेन्शन घेऊ, मी यांचं नाव नाही का पाहून मामाला सांगून देतो. हा, यांचं कांडच करून टाकू. ए बाब्या, गप्प रे. अरे यार, ही पोरगी मामाच्या गावाला लिगला पडे करायला, इकडे हिंड तिकडे हिंड, मला तेच कळत नाही यार. बरं ना, असं कुठं असतं का? आता तू बघच काय होतं ते, तू पाय आता. सागर, आता काय करायचं? सीमा, तू थांब. ए बाब्या, उगीच ताण नको देवा डोक्याला. या दोघांना मी पाहून मामाला सांगून देतो. ए चल रे चल. हा, जा, चल. घेतो त्याला. ओ बाबा मामा, अहो ती तुमची काल पाहुणी पोरगी मंदिरावर बसली होती. कुशल गप्पा मारते मामा ते. काय म्हणला? हो ना. खरं ना, काल ती तिथं बसली होती. काय म्हणतो? आणि आज ते ताळ्यावर बसले होते. काय? हो ना मामा, तिथं ते दोघं बसले होते ना. सागर आणि ती सीमा. त्याची चल तर रे बाबा, दाखवतोच त्याला. मामाला मारून चल आपल्याला, चल. चल. एक सांगू, तू इकडेच आहे ना गावाकडे राहायला, माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे. छान कॉलेज आहे. हो रे, मीही हाच विचार करत होते. बाबांना सांगेन मी, ते ऐकतील माझं. मलाही तुझ्याशिवाय करमणार नाही. वा, मग सोबतच कॉलेजला जात जाऊ आपण. हो.
सीमा उठ, हे धंदे करायला आली का तू? होय घरी? अरे हरामखोर, माजला तुझ्या बापाला माहित झालं तर काय म्हणते ना आम्हाला? आपला मारते ना तोंडात माझ्या. काय सांगू तुझ्या बापाला? कुठे होती का? मिरची आणायला गेलते वावरात. तो थोपाट फोडलं पाहिजे एकदा. तिला सोडून गेली. ध्यान कुठे राहतो तो? पोरगी सागऱ्या संग बसली होती तळ्यावर, त्याच्यात त्याला पहिली. बापाला बोलून घेतो तुया. सरळ बाळ बिस्तर गुंडाळायचं आणि निघायचं. हो घरात कपडे बिपडे बांधून ठेव. तरी मी तुला सांगत होते, तू ऐकते कुठं? वंदना, मी नाही राहू शकत ग त्याच्याशिवाय. मी पप्पांना सांगेन, ते समजून घेतील मला. बरं जाऊ दे, झोप आता, पाहू सकाळी. अरे ताई, भाऊजी, या ना, बसा बसा. कुठे गेले पाहुणे? बाहेर गेलेत, येतीलच आता. वंदना, पाणी दे. हो, देते. काय वंदना, बरी आहेस ना? हो. नमस्कार बबनराव. काय लय अर्जंट बोलून? तुम्हालाच विचारा ते काय झालं. पप्पा. काय झालं? अरे काय झालं? पप्पा, मी सागरशिवाय नाही राहू शकत. मुस्कटात देऊ का तुझ्या? लाज नाही वाटत का तुला सांगायला? याच्यासाठी आलीस तू इथे? ए शांत बस, मी बोलतोय ना तिच्याशी. काय शांत बस? तुमच्या लाडाने तर वेडी झाली ती. अरे हो, पण मी बोलतोय, शांत बैस ना. बेटा सांग. हो पप्पा, सागर खूप चांगला मुलगा आहे पप्पा. तू रडणं बंद करा दी. बरोबर, ठीक आहे, तू रडणं बंद करा दी. आपण बोलू यावर. हे बघ सीमा, तरुणपणात या कळत न कळत या गोष्टी घडत असतात. त्या विरोधात नाही मी, पण तुझं वय काय, या सगळ्या गोष्टीचा विचार केलायस तू कधी? बरं ठीक आहे, काय त्या मुलाचं नाव? सागर. सागर? बघ बरं, त्याचं शिक्षण चालू असेल की नाही? हो, 12वी शिकतो. बरोबर. मला सांग, तुम्ही जर असं डोक्यात खुडं भरून घेशान तर तुमचं शिक्षण कसं पूर्ण होईल बरं? सीमा, मी तुला एक शब्द देतो, तुम्ही दोघं जण शिक्षण पूर्ण करा, मी तुमचं दोघांचं लग्न मी स्वतः लावून देईन. खरंच पप्पा? हो रे माझ्या सोन्या. पप्पा, मी सागरला एकदा भेटू का? नाही, आपण नंतर भेटूया. आता मला आहे ना खूप कामं आहेत, आपण नंतर भेटूया. पण पप्पा, असं अचानक गेल्यावर रागवेल होतं माझ्यावर. नाही, मी सांगतो ना बबनरावांना, ते त्याला सांगतील समजून. ठीक आहे, खुश? बबनराव, पोराला समजावं त्या. त्याचं काय करायचं मी बघतो, तुम्ही ताण नका घेऊ. चांगलं पहा, येतो आम्ही. अरे सागऱ्या, कुठं झालं वर थोपाट करून ये इकडे. बोल ना, काय म्हणतो? शाळेला पण माना लागणार सागऱ्याला. हो यार, ती पाहुणी पोरगी पटवली आहे ना. काय फायदा? गेले तिच्या आई बाप घेऊन तिला, गेले ती सोडून सागऱ्याला. सोडून गेली? हो.
प्रेमात हरलास? तुझ्यासाठी हे जग संपलं असेल असं तुला वाटत असेल. हा तुझा गैरसमज आहे, दूर कर. प्रकाश दादा, तुला नाही समजायचं रे प्रेमाचं दुःख. खूप दुखतंय रे काळजात. अरे प्रेमाच्या दुःखात मी पण खूप जळालो रे. माझ्या चुकीमुळे मला खूप त्रास होतो, पण आपलंसं सांगणारं कोणीच उरलं नाही. म्हणजे? अरे प्रेमाच्या मुसळधार पावसामध्ये खूप ओलाचिंब झालो होतो रे, पण त्याचा अर्थ मला कधी कळालाच नाही. माझ्या घरच्यांशी, माझ्या कविताशी नेहमी खेळत राहिलो, पण आता त्या गोष्टींचा खूप त्रास होतोय मला. कोण ही कविता? कविता? अरे आज जशी तुझी तशी माझीही होती. खूप प्रेम होतं तिचं माझ्यावर आणि माझंही तिच्यावर. खूप प्रेमळ होती ती, आणि मी कधी कुठे चुकलो ना तर खूप रागवायची आणि कधी कधी रडत बसायची. सर्वजण बसा. एक महत्त्वाची सूचना आहे. इंटर्नशिपची ट्रिप जाणार आहे तुमच्यासाठी. ही ट्रिप फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही निघाल्यापासून परत येईपर्यंत आम्ही जे इन्स्ट्रक्शन देऊ ते सर्वांनी फॉलो करायचे आहेत. लक्षात आलं सर्वांच्या? जे काही आपल्याला क्लासमध्ये शिकायला मिळालं ते प्रॅक्टिकली बाहेर आपण शिकणार. ज्या गोष्टी आपण थेरॉटिकली शिकतो व क्लासमध्ये शिकवण्यात आलेल्या सर्व गोष्टी त्या आपल्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कशा करता येतील हे आपल्याला शिकायचं आहे. येणाऱ्या परीक्षेत नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल आणि याचा फायदा तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. काही डाऊट्स असतील तुम्हाला किंवा काही तुमचे सजेशन्स असतील, काही ओपिनियन्स असतील किंवा ट्रिपमध्ये काही आपल्याला स्पॉट ॲड करायचे असतील किंवा काढून टाकायचे असतील, याबद्दल जेही तुमचे मत आहे ते सांगावे. कुणाला काही डाऊट असतील तर सांगा. याला आता लय कविता सुचतील बरं का. काय नाव आहे रे तुझं? चल उभा राहा. कविता येते तुला? काय बोलणं चाललं तुमचं? याला बोलत होतो मी. याला कविता सुचली ट्रिपला जायचं म्हणून. ट्रिपला जायचं म्हणून? हा. कोणती कविता करतो तू? उभा राहा. कोणती कविता करतो? एखादी कविता म्हणून दाखवा आम्हाला. आता सगळेच कविता करणारे झालेत. अरे चांगली गोष्ट आहे कविता करणे, चांगली गोष्ट आहे ना. बरं, उद्या ऐकूयात कविता. ओके स्टुडंट्स? अजून कोणी बाकी राहिले का? चला मग, चला चला.
काय करताय? हे भाऊ चाल ना लवकर झोपायला. एक तर आधीच वैताग आलाय. चाल ना पटकन झोपायला. आधीच तर हे वैताग आला इथं. कसला वैताग रे? अरे पाय हो टूर याच्यापेक्षा जर रानात हिंडीला असतं ना तिला मस्त जमत होतं राव. ए तुला काय अमेरिकेला न्यायला पाहिजे होता का काय? पहिले पुरा भारत तर हिंडा, चालले अमेरिकेत झोपायला. चाल. तू गेली नाहीस? नाही, तब्येत बरोबर नव्हती माझी, म्हणून नाही गेले मी. तुला बरं नाही वाटत आहे का? बरं मी औषध घेऊन येतो थांब. अरे थांब, साधा खोकला आणि सर्दी आहे, औषध घेतलंय मी. तू का नाही गेलास? कविता. अगं कविता लिहित होतो आणि त्याच्यामध्येच गुंतलो. पण सगळे कधी बाहेर गेले ना कळालंच नाही. हो, तुझ्या कविता ऐकल्यात मी, खूप छान वाटतात. थँक्स. कुठली कविता होती, मला ऐकवशील का? अगं तशा मी बऱ्याचशा कविता लिहिल्यात, पण ही कविता फक्त तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो. अगं खूप कविता केल्यात मी, पण आता तुझ्याशिवाय कोणतीच कविता सुचत नाही मला. ते का? मलाही नाही समजत. कविता कविता मी आता आले. कविता रात्री झोप येत नाही ग मला. हो, भान विसरलोय मी. माझ्या प्रत्येक कवितेत तुझाच गंध दरवळतोय. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशिवायच नाही राहू शकत. हल्ली आरशात बघतो ना तर तूच दिसतेस, आणि मला तुला एक महत्वाचं बोलायचंय. माझं तुझ्यावरचं प्रेम पूर्ण निर्मळ मनाचं आहे. मी त्याला कधीच मलिन होऊ देणार नाही. प्रकाश, मी ओळखते तुला चांगलं. तू आहेच निर्मळ मनाचा. प्रकाश, एक सांगू, माझ्याही मनात स्पर्श झालाय तुझ्या प्रेमाचा. I love you too.
हिरो घेऊन गुलाल चल रंगवू आकाश जसा घुमू दे आवाज अरे दना 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 अरे कना कना चल रे दना दना हो आले आले थांब. चल ना पाणी भरायला जाऊ. हो चल मला पण पाणी आणायचं होतं. थांब हा. काय ग आजकाल खूपच खुश दिसत राहिली. नाही ग असं काही नाही. अगं सांग ना. एक गोष्ट सांगायची तुला. बोल ना. इथं सगळ्यात नाही सांगायचं, एकांतच सांगायचं. अरे बोल ना बोल. इथं बोल. भाऊ इकडे सांग. इथंच कोणाला घाबरतोस? भाऊ एकांतच सांगायचे. भाऊ इकडे सांग ना. एकांतात ये भाऊ. तुझी बहीण काय माझी बहीण काय सारखीच ना. हातपाय तोडून टाकतो सालेचे. सांग भाऊ एकदा फक्त.
हा डब्बा? हो, शिरा बनवला होता तुझ्यासाठी. तुला आवडतो ना? अगं हो, पण पूर्ण खाऊन घे. चल येते मी. काय बोलत होता रे भाडकाऊ? काही नाही, असंच असंच बोलत होता. कायद्यात राहा, पायद्यात राहाशील. इथून पुढे कविताच्या आसपास भटकलास ना, मला बोलायची सवय नाही. सरळ तुला आहे ना, लक्षात राहू दे. चला रे, जाऊ, याला सोडू नको तसं. याला बघून घेऊत नंतर. काय चाललंय इकडं? प्रकाश, काय झालं? काय झालं इथं? प्रकाश, काही नाही सर. चल उठ. काय चाललंय प्रकाश हे सगळं? अरे तुझ्यासारख्या एवढ्या सज्जन मुलाची कोणाशी दुश्मनी असते? हा, कोण होते ते प्रकाश? सांग ना. काही नाही सर. कोण होते? अरे घाबरू नको प्रकाश, सांग ना. चल ग कविता, खूप नाराज दिसतीये. नाही ग. खोटं बोलू नकोस हा. तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. तू प्रकाशला भेटली नाहीस का आज? तसं काही नाही ग. काल रघुदादांनी कॉलेजमध्ये जाऊन प्रकाशला खूप मारलं. काय करावं काही समजेना. अरे बापरे, माहिती झालं वाटतं त्याला. हो ना ग, आणि तो मला समजून पण घेत नाहीये. काय करावं काही सुचत नाहीये. आणि आम्ही जर वेगळे झालोत ना, तर माहित नाही आमच्या प्रेमाचे काय होईल. तसा काही विचार करू नकोस, सगळं ठीक होईल. चल घरी आता, खूप उशीर झाला. हो चल. काय ग, काम नाही काय घरात? कामं झालीत सगळी. आधी मला हे सांग, तू प्रकाशला का मारलंस? मारलं त्याला? हात नाही लावला अजून पण हा सोबत तुझ्या बोलताना दिसला ना, हात पाय तोडीन मी त्याचे. अरे पण का? का म्हणजे? भाऊ आहे मी, तू भाऊ आहेस ना माझा ऐकून तर घेशील. प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. मला लग्न करायचंय त्याच्याशी. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. प्रकाश खूप चांगला आहे. चांगला आहे? दारू पितो, पुड्या खातो, सिगारेट पितो, अजून काय काय करतो काय माहित. अरे पायल, तू ये ना, बस ना. काय करतेस ग? काही नाही, अभ्यास करते ग. तुझा झालाय का? नाही ना ग, माझं काहीच नाही झालं अजून. अरे यार. दाखव तुझं किती झालंय. हे बघ. कसं करायचं मला समजून सांग ना, मला काहीच समजत नाहीये. अगं मला पण समजत नाहीये. थांब, मी काय म्हणतो. काय करताय तुम्ही? पायल थांब. सोडा मला, सोडा. पायल थांब, मी काय म्हणतो. थांब पायल, थांब. अगं पायल, पायल काय झालंय? थांब ना. अरे काय झालं पायलला? आज संध्याकाळी राहुलच्या मुळे जायचं बरं का आपल्याला. कशाला रे? अरे त्याचा वाढदिवस नाही का आज? मस्त 90 वाईस करून आपण. तुला माहितीये ना मी घेत नाही म्हणून. तरी यार तू घेऊ नको ना यार. तू फक्त माझ्या संग चाल ना. यार नाही, तुम्ही खूप आग्रह करता. अरे यार तू इकडे ऐक. तू जर माझ्या संग राहिला ना, माझ्या घरचे काहीच बोलत नाही पाहिजे मला. कारण कोण माहिती का, आपल्या अख्ख्या गावात तू फक्त एकदाच शरीफ आहे. ऐक ना यार, चल ना. स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन चाललाय मला? ए नाही यार, तू चल ना, चल ना. बरं ऐक, माझी एक अट आहे. मी वाढदिवसाला येईल पण घेणार नाही. मी ती पाहतो संध्याकाळी. पाहतो नाही, मी खरंच घेणार नाही. तुला काय काय त्याच्यावर मी पाहतो ना, तू फक्त ये संग बस. बरं चल जाऊ आपण. चल ये. बरं चल, संध्याकाळी ध्यान करून येऊ. नक्की. झाली का चालू? हो ना, कवाचीच. काय रे ना, एकटाच आलास? पक्यान दादे कुठे? काय माहित भाऊ. का माहित म्हणजे? तुला सांगितलं मी पण वावरतून आलो भाऊ, येतील ते. काय येते ना, टाइम काय झाला आणि काय नाही. हॅपी बर्थडे भाऊ. धन्यवाद. Happy birthday, राहुल. इतका वेळ कुठं लावला रे? अरे आलो ना भाऊ, एक तर पक्का येत नव्हता. कसा आलो मलाच माहिती. हाव का रे? नाही रे. अरे ते कुठे मला आणलेला? काही नाही, घे की ते. माझं ध्यानातच नाही भाऊ. अरे वा, आज जगात दिसतोय. हा मग आयला इंग्लिश या.
हा मग काय बोल तू? बोल ना, किती टाइम थांब ना झाला. लय उतावळं यार हे, याला प्यायचं म्हणलं की असंच राहतेच. मग थोडं जास्त बरं भाऊ. मरशीन दारू घेऊन. हे दादा तुला अगोदर सांगितलं होतं ना घेणार नाही म्हणून मी. पाय घे बर्थडे यार माझा. सांगितलं होतं ना तुला माहिती आहे ना मी घेत नाही म्हणून. हे असं राहतं. याला काय अर्थ यार बघा. हा? एवढा खर्च केला मी कोणासाठी केला? हा मग तुम्ही घ्या ना यार, मी खातो नाही. थोडा घे, एकच पॅक घे. नको यार राहुल, असू दे. फार घे ना, आहे, घे, पण घे ना घे सगळं. ना थोडी. बरोबर एकच पॅक घेईन मी. हा एकच घे चल. पाणी टाक चल. घे पाणी घे. अरे भाऊ मला बी बरं का. हा चल घ्या चेस. अरे पक्के तू ते पोलीस नादाला लागला ना तेव्हापासून आम्हाला विसरला यार. का रे? ये बघ पाक्या, ये गोष्ट ध्यानात ठेव. तुला जेव्हा गरज पडली ना तेव्हा तुला फक्त हे 3 मित्र कामात येतील, ते पोरगे नाही. समजला का तू? त्या पोरीवर लय प्रेम आहे रे माझं. मला काय कळत रे प्रेमातलं. पोरीने बघितलं तर चेड्याच्या गोष्टी करता. आता बुंगलं करू दे. अरे काय राडा गेला रे ना बाप. याचा बाप हाणतो मला घालवतो राहणार. अरे भाऊ राजा, याला नीट घरी घेऊन जा आणि हे जे कपडे बदलून घे बरं का भाऊ. सगळे राहते माग. चाल भाऊ, चल उठ, चल रे भाऊ. सांभाळून ने त्याला दाद्या. अरे भाऊ ए दाद्या, उगाच पाजली यार तू मला काय सुचरा ना. घरी बरोबर सोड बरं का. आईले बोलन यार आता. ए भाऊ येतो घर जाय तू. ये प्रकाश, हे प्रकाश, एवढा उशिरा कुठे गेला होता? गुड नाही बसलो होतो. बोल ना पुढे. दारू पिऊन आलास ना? नाही काय पण का. मी काय मनगडाने शेंबून पुसत शाळेत जायला लागलं म्हणून स्वतःला शाळा समजतो काय? हे आई काय बोल गप्प बैस, बडा फोडीन. बाप तिकडे पोरग लय हुशार आहे, भूषणात हिंडतो. पोरग लय हुशार आहे म्हणून खूप शिकवायचं, म्हणून असे आमचे पांग फेडतो का? बोल ना पुढं बोल. इथून असा दिसला का मग तुला पुढे सांगते. लाज वाटून दे जीवाला. हे प्रकाश, चांगले रंग दाखवायला लागला है ना? बोल ना पुढं बोल. एवढ्या बाहेर त्याला जाऊन दे. याच्या पुढे जरासा दिसलास तर मग सांगते तुला. कविता, ए कविता, अगं चुकलं माझं, माफ कर. अगं त्या राहुलचा वाढदिवस होता म्हणून घेतली थोडीशी. सगळ्यांनी खूप आग्रह केला. आई सकाळी खूप रागवली. बाबा काही बोलले नाही. अगं त्यांचा खूप विश्वास आहे माझ्यावर.
ए कविता, अगं एवढंही वाईट नाही मी. प्रकाश, मला माहित आहे तू वाईट नाही, म्हणून एवढं प्रेम करते तुझ्यावर. तू असं वागलास तर भीती वाटते रे. मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आणि तुला काय वाटतं, तुझ्या आई वडिलांना कळालं नसेल? सगळं कळतं त्यांना, पण ते बोलत नाही. कुठेतरी मनात जागा केली आहेस तू. तू त्यांच्या स्वप्नांना कुठेतरी खरं करतोयस असं वाटतंय त्यांना, म्हणून इतकं विश्वास ठेवलंय तुझ्यावर. प्लीज त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. खूप त्रास होईल त्यांना. एवढा हुशार आहेस तू, सगळे नाव घेतात तुझं. आई वडील एवढं मरमर मरतात तुझ्यासाठी. काहीतरी घडव स्वतःला, घरच्यांचा पांग फिटेल. राहिला आपला प्रेमाचा प्रश्न, जर तू आणि मी शिकून कुठं आपल्या पायावर उभं राहिलेत ना, हक्काने घरच्यांशी भांडून लग्न करेन मी तुझ्याशी. पण तू अशा वाईट गोष्टींकडे वाहत गेलास तर तूच सांग, मी आपल्या प्रेमाबद्दल काय सांगू त्यांना? शेवटी आई वडील आहेत ना ते माझे. आपल्या मुलीचं काही चांगलं व्हावं असेच वाटेल ना त्यांना. माझ्या आनंदात त्यांचा आनंद आणि माझा तुझ्यात. प्रकाश, हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण कविता, आजपर्यंत जेवढं चुका झाल्या त्याबद्दल सॉरी. आता इथून पुढं नाही. आणि एक, तुझ्याशिवाय माझं काय होईल कुणाच ठाऊक. अगं प्रत्येक वळणावर अशी उभी राहतीस की प्रेयसी नसून एक प्रेरणा आहेस तू माझी. अगं भीती वाटते ग तुझ्याशिवाय भरकटून जाण्याची. तरी मूर्खासारखा वागतो, कळतच नाही. पण आता इथून पुढं नाही. दारू तर सोड, इथून पुढं काहीच नाही. माझ्या प्रेमाची आड जर हे येत असेल तर मला नकोच. प्रकाश, तू एवढा चांगल्या मनाचा आहेस की तुला कोणालाही दुखायला आवडत नाही. पण तुझे हे वाईट मित्रांसोबत राहून करतोस ना, याचा तुला काहीच फायदा होणार नाही. प्लीज माझा ऐकशील ना? चल, उशीर झालाय, येते मी. कविता, राग गेला ना तुझा? हो. अशा पोरासोबत लग्न करायचं तुला? त्याला माहित झालं तर? माहिती व्हायचं काय बाकी राहिलं आता? तात्या, काय चुकलं बरं माझं? तो एवढ्या पोरीचे लग्न झाले, लेकरवाळ्या झाल्या. लोक म्हणत होते पोरगी मोठी झाली लग्न करून टाक. म्हणलं पोरगी असली म्हणून काय झालं, शिकून द्यावं, चांगलं होईल. मला काय माहिती तू शाळेत जाऊन असे धडे शिकवणार आहे. आता पस्तावा करून काय उपयोग? तुम्हीच लई लाडवून ठेवले ना हिला. तवाच 2 फटके दिले असते तर हे दिवस नसते दिसले आज. तात्या, आई, मला मामाकडे नेऊन घाल. मी तिकडे जाऊन शिक्षण पूर्ण करीन. तात्या, माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या मी खरंच पूर्ण करीन. आणि राहिला माझ्या लग्नाचा प्रश्न, जर पुढे जाऊन प्रकाश कुठेतरी आपल्या पायावर उभा राहिला, शिकला, तुमच्या मुलीला जसा मुलगा हवा असेल तसा जर प्रकाश बनला तर एकदा विचार करा, मी तुमच्या शब्दांच्या बाहेर कधीच जाणार नाही. ए आहे आवरून तू इथं तुझ्या सोबतीला मामाकडं जा, पाहू काय होतं ते. प्रकाश, माझ्या प्रत्येक श्वासावर तुझं नाव कोरलं आहे आणि ते पुसून जर कोणी दुसरं लिहिण्याचा प्रयत्न केला तर माझा श्वास थांबेल. तू काळजी करू नकोस, मी फक्त तुझीच आहे. तू शिक्षण पूर्ण कर आणि तुझं आयुष्य चांगल्या रीतीने पुढे ने. त्यावेळी घरच्यांचा विरोध असला तरी मी तुझ्याशी लग्न करीन. स्वतःची काळजी घे. तुझी आणि फक्त तुझीच कविता. माधू, 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 माझ्या घरच्यांना माहीत झालंय मी गाव सोडून चालले. प्लीज प्रकाशला सांग. हुशार आहेस ना तू, ऐकशील ना माझं? प्लीज प्रकाशला सांग, आपली काळजी घे. हा कागद त्याला नेऊन दे. घे ना माधू, नेऊन दे. ऐक ना माधू, त्याला सांग मी लवकर येईल परत. त्याला म्हण आपली भेट लवकरच होईल परत. ए माझ्या इकडे आण म्हणलं ना तुला, इकडे आण म्हणलं ना तुला. सांगितलं समजत नाही. आणि इकडे
बशीतच खुळखुळे. इकडे ये लवकर. भाऊ आता काय करायचंय? सांगतो. पेन आणि कोरा कागद घेऊन ये. हे घ्या भाऊ. हे घे चिठ्ठी. जा. कविताने दिलं तुला हे? प्रकाश, मला विसरून जा. तुझ्यापेक्षा मला माझे घरचे महत्वाचे आहेत. मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय. मी गाव सोडून चालले. मला परत भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. अरे तिला सांग. नाही जगू शकत रे तिच्याशिवाय मी. अशी अर्ध्यावर सोडून कशी काय गेली ती? अरे सांग ना माधू तिला. अरे अरे नाही, सांग तिला. नाही जगू शकत रे तिच्याशिवाय मी. आजी कधी सोडून गेली ना ती. टेप लावून घेऊ सारा. मोजणीदार आणायचं. मोजणीदार. हा. हो भैया. हो भैया, एक बिडी द्या. बिडी. काय बिडी पाहिजे? बर, घे बिडी. हो भैया, काढी काढी. माझे वगैरे पाहुण्याला सांगायचं वावर मोजून दे. रिकाम्या गोष्टी करू नको म्हणा. मला वावर मोजून दे. हे घे रमेश. आजचा दिवस जरा चांगला वाटतो म्हणून क्वार्टर आली. अरे आजचाच काय, रोजचा दिवस चांगला नाही तुझा. दारूच काय, पैसे देईन तुला बक्कळ. फक्त आपलं एक काम कर. एकच काय, दारूसाठी आपण काय पण करू शकतो. फक्त सांगा. पक्याला ओळखतो का? हा. त्याला तुझ्यासारखं कर. दारू शिवाय काही सुचलं नाही पाहिजे. तुला जेवढा लागेल तेवढा पैसा देतो. करशील का? अरे तू टेन्शन घेऊ नको. होऊन जाईल. नक्की होऊन जाईल. आमच्या दुनियेत यायचं लर असते पण परत जायचं एक पण नाही. ऐका ना रे. चाले याचा तर बादशाह उलट झाला. कर रे, आप घालतो का नाही? हे घे पैसे. भाऊ काम होऊन जाईल. येतो बरं आम्ही. हा बिलकुल बिंदास जा. कामाला लागलो आम्ही. जाऊन दे भैया, टेन्शन न घेऊ. सारं नशिबात खेळ आहे भाऊ. बर का, चला जे नशिबात असतं तेच होत असतं. तुझ्या दुःखाचं औषध माझ्याजवळ आहे. तू टेन्शन घेऊ नको.
पहिल्यापासून लास्ट पर्यंत तो आहे सगळे मी. ए भांड्या ते आपलं औषध आण रे. आला जे होईन ते होईन. अगोदर आपण इकडे बसवतो बर का. हे सारं शिवार आपलं हे हो. हे बी आपलं बर का. ए बस भांड्या गस. ए भांड्या 90 बरोबर डायरेक्ट. काय ताणी घ्यायचं आणखीन एक कोटर खिशात. मायला जे होईन ते होईन टाका. जर ध्यान द्यायचा भावाला माझा ना हो. हा दमाना पी हो पहिला गोट. चाल घे मी आहे जो सांग घे तू. ताण घे मायला जे होईन ते होईन घे. भैया माय संगच राहायचं. टेन्शन नाही घ्यायचं. रोज 90-90 माझ्याकडून. इकडं कधी तिकडं बार मध्ये भेटायचं आपल्या कंट्री बार मध्ये भेटायचं आपल्या हो. जाय भाऊ आपल्या घराकडे दमान आता हो. जाय दमान जाय. पडशील बर का. दमान जाय दमान. ताण घेऊन घरच्याला माया नको सांगू. रमेश भाऊ सांगू होतं म्हणून. नाही तर देशील बर का सांगून हो. अरे पैसे भेटेल आपल्याला यासाठी. बंडल भेटेल बंडल. ताण नाही. पाय घर चालला वाट लागली त्याची. आपलं काम पत्त्या. कविता आली. कविता आली. माझी कविता आली. कविता आली. माझी कविता आली. कविता आलीस. प्रकाश तू असा कुठे गेली होती मला सोडून. तू गेल्यापासून जगाचं विसरलं होतं का मी. भरकटलो होतो का पूर्ण. तू गेल्यापासून जगायचे खूप मार्ग शोधले मी पण सापडलंच नाही. कविता ऐकणं का मी सगळं सोडून कशाला रडतेस. ते पण यासाठी तुला लग्न करायचं नाही याशी. अगं याला स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळता नाही आल्या. तुला त्याच्यासोबत लग्न करून काय सांभाळणार आहे. आम्ही तुला हेच सांगत होतो. नको त्रास करून नको घेऊ. कविता ऐकणं मी सांगतो. ए बेवड्यात जातोस का. कविता ऐकणं का मी सगळं सोडून
कविता काय झालं कविताला? कविता याच्यामुळे झालं. या हरामखोरावर धरा याला. लक्षात ठेव, याच्या पुढे घरी दिसला ना, याद राख. घेऊन चला याला. काय झालं रे पोरांनो? काय झालं रे माझ्या लेकराला? काय नाही मावशी. कुठे कुठे आहे तो? डॉक्टर घेऊन गेलेत म्हणजे त्याला उपचार चालू आहेत त्याच्यावर. चला. काय झालं? बोलत नाही? काय झालं डॉक्टर? कविता गेल्यापासून आयुष्य संपले रे माझं. आता फक्त या शरीराचा साबळा घेऊन फिरतोय मी. पण मी तुला पाहिले, माझ्या समोर जे आलं ते तुझ्या समोर. मी जी चुकी केली ती तू नको करूस. म्हणूनच सांगतो, जीवनातील कधी कधी एखादी चूक माणसाचं आयुष्य संपून टाकते. माझ्या भावना समजून घे रे. मला माझं आयुष्य तुझ्याच जगायचं. अरे प्रेम तुझं काय आणि माझं काय? प्रेम फक्त प्रेमच असतं. प्रेमाला एखाद्या वेलीप्रमाणे सहाऱ्याची गरज असते. वेलीला जर वेळी सहारा मिळाला तर ते आपलं आयुष्य पूर्ण जगतं. पण जर वेलीला वेळी सहारा मिळाला नाही तर ते अर्धवटच जगतं.
नाही नाही सोसणार तुझ बिन मजला हे जगण का विस्कटले स्वप्न सारे का विस्कटले स्वप्न हे क्रोधाचे वारे दुनिया अशी का भरली दुश्मनाने दुनिया अशी का भरली दुश्मनाने धुंद धुंद दाहली तुझ्या दिशेची वाट तोडली रे दुश्मनान तुझी माझी गाठ तोडली रे दुश्मनान तुझी माझी गाठ शोधती नजरा तुला नाही दिशाची रान दिसना तू नयनी मजला चढला अंधार दुनिया अशी का भरली दुश्मनाने दुनिया अशी का भरली दुश्मनाने तेरे मजलाही रान पाखरे जन्माचा जोडी तुझा कुठं हरवला रे कुठं हरवला रे तेरे मजलाही रान पाखरे जन्माचा जोडी तुझा कुठं हरवला रे कुठं हरवला रे विरहाच्या यातना बार बार रे दुनिया अशी का भरली दुश्मनाने दुनिया अशी का भरली दुश्मनाने प्रेमाच्या दिशेने क्रोधाचे वारे दुनिया अशी का भरली दुश्मनाने दुनिया अशी का भरली दुश्मनाने दुनिया अशी का भरली दुश्मनाने पप्पा मला सागरची खूप आठवण येते. तो
तुम्ही बोलला होता ना आपण त्याला भेटायला जाऊ. चला ना पप्पा प्लीज, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. हे बघ, मी तुला आधीच सांगितलेलं आहे, अशी तू येड्यावानी करू नकोस. आणि हा, असा काही ताण देऊ नकोस. माझ्या पाठीमागं खूप कामं आहेत. चला ना प्लीज पप्पा. काय चाललंय तुझं हे? मूर्खासारखं वरून तुला असं वागून काय मिळतं? कुणास ठाऊक माहित नाही का असं वागतेस तू? बैस इथे. पप्पा माझे सागरवर खूप प्रेम आहे. शांत बस. खूप ऐकलं मी तुझं आतापर्यंत. लाड करतो म्हणून डोक्यावर बसते काय? आता बस, एक शब्दही बोलू नकोस. चल उठ, घरातली कामं बघ जा थोडीशी. नाटकं नाही चालायची तुझ्या अशी घरात. बंद करा तो. राम्या, सीमा गेली रे मला सोडून. कोण रे? मामा बादशाह, आपण बादशाह. जातो का तू? नाही जात, कोणाला घाबरत नाही. धरा याला, धरा. हे सोडा ना त्याला. अरे का मारता त्याला? सोडा ना. अरे सोडा. अरे बापरे, लय मारलं रे प्रकाशांना. कमरात, चातडात, बुक्के, लाता लय मारल्या. नको प्रकाश, नको माझ्यासाठी नको रडू प्रकाश. तू मी लय पाप केलेलं प्रकाश, मला माफ कर तू. मला मी तुझं खूप वाईट केलंय प्रकाश. नाही हो, कुणी कुणाचं वाईट नाही करत. आणि माणसं स्वतःचं आयुष्य स्वतः बर्बाद करून टाकतात आणि दोष दुसऱ्याला देतात. जाऊ द्या, जे झालं ते झालं. मी तुम्हाला घरी सोडतो. पक्याचा काटा काढायचा. काय करायचं ते सांगा भाऊ. एखाद्या गुंड्याला सुपारी देऊन पक्याला मारून टाकतो. एका गुंड्याला ओळखतोय मी. पक्याचं काम संपलं समजा. भाऊ मी पाया पडतो. असं ना करो भाऊ, त्याला मारू नका. त्याला मी समजतो, तो आधीच मरेल हो. काय मारतो? नका मारू हो, नका मारू. पाया पडतो हो तुमच्या. असं नका करू भाऊ. कौन है रे तू? कहाँ से आया? क्या काम है तेरा? एक जरा काटा काढायचा. ये काटा क्या होता है रे? काटा बोले तो लुढ़काने का भाई, और क्या? तो लुढ़का देंगे ना. किंमत सांग तेवढीच. हाँ? किसको? अरे ये तो कोई आज मालूम पड़ता है. तुम्हाला कसं माहित?
शक्ल देख के बोला भाई, ये तो कोई देवदास मालूम पड़ता है। आपने को क्या 50 लाख। कितना है? 50 लाख। काम कधी होईल? पेमेंट अबिच तो काम भी अबिच। उसूल है अपना। एड्रेस फटूचिया मांगे। चल जबान फिसल गेला आपली। आज माझ्या या हाडांचा सापळा घेऊन फिरणाऱ्या शरीराचं समाधान झाले. तडफडणाऱ्या प्रेमवेरीला सहारा दिलाय. आता ते आपलं आयुष्य पूर्ण जगणार, एकदम फुलून जगणार. प्रकाश, हे प्रकाश, हे माधू, हे माधू, माझी कविता आली बघ. माधू, माधू, माझी कविता आली बघ. मी आले प्रकाश. कविता, हे कविता. प्रकाश, कविता, मी आले प्रकाश. कुठे गेली होतीस मला सोडून? अगं तुला माहिती ना, तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. इतकी रागवली होतीस तू माझ्यावर, सांग ना. नाही रे प्रकाश, मी खूप घाई केली रे तुला सोडून जायची. मी विसरले होते रे, चांगली माणसं शेवटपर्यंत चांगलीच असतात, पण एखाद्या वेळेस वाईट वळणाला वाहत गेल्यास बोलावं लागतं की तुम्ही चांगले आहात. प्रकाश, मी खरंच खूप घाई केली रे, खरंच खूप घाई केली. कविता, जेवढे आसू भिजवायचे तेवढे आसू भिजवलेत मी. तू नको रडूस. तू का ग सोडून गेली होतीस मला? प्रकाश, एकदा हा जिमण्याच्या कामाने तो जिम नावाचा बाण सुटला, तो कधीच परत येत नाही रे, तो कधीच परत येत नाही. माझा जगण्याचा अर्थ संपलाय ग, खरंच संपलाय. अगं जिवंत असतानाही सोबत जगू शकलो नाही, आता मरण्यानंतर तरी जगू. नाही नाही प्रकाश, मी जे चूक केली ते तू करू नकोस. आपलं अस्तित्व संपेल रे. जोपर्यंत तू या जगात जिवंत राहशील तोपर्यंत मी तुझ्या आठवणीत जिवंत राहील. हो हो, मी तुझ्या प्रत्येक स्वप्नांना पूर्ण करीन. तू बघ माझ्या डोळ्यांनी हे जग. मी असेपर्यंत तुला माझ्या आठवणीत जिवंत ठेवेल मी. ए कविता, कविता थांब ना. ए कविता थांब ना. कविता, कविता, कविता. कोण तुम्ही? तेरा तो दी एंड उरम है. तुमची माझ्याशी काय दुश्मनी? तेरा गेम लिहिला आपण ने. नाही हो, सोडा मला. मला माझ्या कविताचे स्वप्न पूर्ण करायचे, सोडा मला. सोडा मला, सोडा. नाही नाही नाही. करते तो दगड. नाही. भाऊ, या प्रेताची विल्हेवाट लावा. ए भाई लोग, कचरा हटाओ. अरे सीमा, सागर, तू इथे? राम्या, छड्डी कुठे गेली? चड्डी आता मोठं झालो ना, चल तिकडं. गावाकडे राहून तरी काय उपयोग? का? जेव्हापासून तू गावातून निघून गेली ना, तेव्हा खूप सैरावैरा झालं होतं ग मी. नंतर जगणंच कठीण झालं होतं. मला माझ्या जीवनामध्ये तुला परत मिळवण्यासाठी प्रकाश दादाने मला सांगितल्याप्रमाणे मी शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले. कोण प्रकाश? प्रकाश, एक प्रेमवेडा. त्याने मला नव्याने जगायला शिकवलं आणि त्याने मला विश्वास दिला, जर मी माझे शिक्षण पूर्ण केले, जेव्हा मी यशस्वी होईल तेव्हा मला माझे प्रेम नक्कीच मिळेल. आणि बघ ना, आज तू माझ्या समोर उभी आहेस. सागर, आता आपण भेटलोय ना, आता आपल्याला कोणीच दुरावू शकणार नाही. नाही सीमा,
आपण ज्यावेळेस पहिल्यांदा भेटलो होतो कुठलाही विचार न करता एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. पण आता मला पटले, कुठल्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो. पण सागर, प्रेम हे विचार करून नाही होत रे. हो सीमा, आता आपण एकाच कॉलेजला आहोत, पण आपण एका अनोळख्यासारखे राहणार, आपापले शिक्षण पूर्ण करणार आणि मला विश्वास आहे आपण नक्कीच भेटणार. हो, मी वाट बघेन. चड्डीवर फिरणारा राम्या आणि प्रेमात आकंठ बुडालेले सागर आणि सीमा आता एकाच कॉलेजमध्ये शिकतायत. नवीन आशा पल्लवित झाल्या, त्यांना जगण्याची नवी दिशा आणि प्रेमाची परिभाषा कळाली. बघूयात त्यांची ही प्रेमवेल भविष्यात किती बहरत जाते. थोडी थोडी यारी यारी, थोडी थोडी यारी यारी, मला या दिसती प्रेम